शेतकरी बांधवांनो, सोयाबीन या पिकासंदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे जी आपणा सर्वांना माहीत असावी म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे। मित्रांनो, सोयाबीन या पिकात शेतकऱ्याला आर्थिक आधार देऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याची क्षमता आहे। त्यामुळे सोयाबीनचा सर्वसमावेशक वापर करण्याच्या अनुषंगाने धोरण ठरवण्यात येईल। त्याचप्रमाणे छत्तीसगड या राज्याच्या धर्तीवर सोया मिल्क सर्व विभागांच्या पोषण आहारात घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही कृषी मंत्री माननीय श्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे। मित्रांनो, सोयाबीन उत्पादक शेतकरी आणि प्रक्रियादारांची गोलमेज परिषद कृषी मंत्री माननीय श्री मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झाली। यावेळेस इतरही महत्त्वाचे अधिकारी वर्ग उपस्थित होते। यावेळी श्री मुंडे साहेब म्हणाले की राज्यातील सोयाबीन हे मुख्य पीक असून त्यापासून माफक दरात खाद्यतेल व प्रथिने उपलब्ध होतात। मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना स्मार्ट प्रकल्पांतर्गत सीबीओ निवडीचे लक्ष्यांक शिथिल केलेले आहेत। या विभागातील जिल्ह्यांमधून शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सोयाबीन प्रक्रिया, मग सोयाबीन दूध, सोयाबीन टोफू इत्यादीचे प्रस्ताव सादर केल्यास प्रकल्पाच्या निकषाप्रमाणे मान्यता देण्यात येईल। सद्यस्थितीत सोयाबीन दूध, दही, टोफू उत्पादन युनिट 100 किलो प्रति तास या मशिनरीचे मापदंड 30 लाख रुपये आहे। सोयाबीन पिकाच्या प्रक्रिया केलेल्या पदार्थाला स्थानिक तसेच जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल। यावेळी या गोलमेज परिषदेमध्ये सोया मिल्क छत्तीसगडच्या धर्तीवर सर्व विभागांच्या पोषण आहारात घ्यावे। पॅकेजिंग कॉस्ट मोठी आहे, त्यामुळे प्लास्टिक पाऊच आणि नियमित पुरवठा सुरू केला पाहिजे। जीएसटी 12% आहे, त्याचा विचार व्हावा। अंडी, दूध जसे पोषक आहे तसेच सोयाबीन पोषक तत्वांनी भरपूर असल्यामुळे त्याचे मार्केटिंग व्हावे। सोशल मीडिया प्रचारक, आहार तज्ज्ञ यांच्या मार्फत प्रसार व्हावा आदी विषयांवरती या परिषदेमध्ये चर्चा करण्यात आली। मग शेतकरी बांधवांनो, जर छत्तीसगड या राज्याच्या धर्तीवर सोयाबीन या पिकाला जर आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रोत्साहन मिळाले तर निश्चितच आपल्या शेतकरी बांधवांचा मोठा फायदा होईल। त्यांचे उत्पन्न यामुळे वाढू शकते। मग तुमचे याबद्दल मत काय आहे ते नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नमूद करा। आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अद्याप जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वेळोवेळी मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद मित्रांनो।